वस्तात आता कशी करायची नाव नोंदणी? इकडं पिंट्या सोडल्यास दुसरं कुणी बी जागेवर नाही. निषेध निषेध जाहीर निषेध. बोगस वस्तात महिलांचा कर्दनकाळ आणि कुस्तीचा खलनायक वीरेंद्र शिराळकर याचा धिक्कार असो. आपल्या कोल्हापूर कुस्तीच्या नावाला बट्टा लावणारा हा खोटा पैलवान कायमचा बाद व्हायला पाहिजे. त्याची कुस्ती कायमची बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी गरज आहे तुमच्या पुढाकाराची. या पुढे या आणि सही करा. तुमची एक सही ठरवल कोल्हापूर कुस्तीचं भविष्य. या पुढे या आणि सही करा. हैवानाला अद्दल घडवा आणि कोल्हापूरची कुस्ती वाचवा. निषेध 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 जाहीर निषेध. खरा मातोश्री आमसनी तुमच्या एवढ्याशा मनाला काय यातना होत असतील ना, अंदाज आहे आमस. आता कुस्ती संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं ठाम पवित्रा घेणं आमचं कर्तव्य आहे. तुमच्या लेकानं भानगडच बघा कशी करून ठेवली. माझ्या विरूनं तसं काहीही केलेलं नाहीये. हो पण आमच्यापर्यंत असं झालं की, आणि आता तेच सिद्ध बी होणार आहे. तुम्ही बघाच. कसं आहे माहितीये का मातोश्री, तुमचे संस्कार जरा कमी पडले त्यामुळेच तर हे असं आउटलाईनला गेलं ना तुमचं कार्य. आता याचा त्रास कुस्तीनं किती वेळा भोगायचा ते बी फुकटचा. बघा मातोश्री तरी बरं तो तुमचा दादला हेच सुटला. आता असताना ए लेकाचे हे प्रताप बघून जीवाची कायली झाली असती हो त्यांच्या. थांबा थांबा थांबा. शांत व्हा गाड्याने. अरे काळीच दुखावलेली आहे ही. आता तिचं लेकरू बाद निघालं तर त्यात या मातोश्रीची काही चूक आहे. आणि हा एक गोष्ट ध्यानात ठेवायची. आता उगाच ललिताबाई शिराळकरांच्या नावानं काही पण बोंबलत सुटू नका. अजिबात बोंबा मारू नका. काय समजलं? असल्या आईचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. असल्या आईचा धिक्कार असो. ललिता शिराळकर मुर्दाबाद. ललिता शिराळकर मुर्दाबाद. ललिता शिराळकर मुर्दाबाद. निषेध निषेध जाहीर निषेध. बोगस वस्तात महिलांचा कर्दनकाळ आणि कुस्तीचा खलनायक वीरेंद्र शिराळकर. फोन बंद केलास, लोकांची तोंड कशी बंद करणार? ती बी करूया. कशाला? आणि मी तर म्हणतो बोलू दे कुणाला काय बोलायचंय. हे सगळं बोलायला ठीक आहे वीरेंद्र, पण फॅक्ट ही आहे की सध्या अकॅडमी आडवी व्हायची वेळ आली आहे. आणि या सगळ्याचं कारण फक्त तुझ्यावर झालेली केस. माझे वस्ताद निर्दोष आहेत. त्यांनी असलं काय बी केलेलं नाही. पण हे फक्त बोलून काय होणार आहे प्राजक्ता? सगळी लोक तर तुमच्या आणि तुमच्या अकॅडमीच्या विरोधातच आहेत. तुझ्या कुस्तीवर तर बंदी आहेच. आता याची कुस्ती ही कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशानं कशी उभी राहणार आहे अकॅडमी? नोंदणी करायला फक्त 4 दिवस बाकी आहेत. या 4 दिवसात काय तो निकाल लावून घ्या, नाहीतर अकॅडमीचा निकाल लागेल.
लोकांना ना अक्कल ना काम धंदे. काय हो काय झालं? अगं बाहेर लोकांनी मोहीम छेडली दाद्या विरोधात. त्याच्या कुस्तीवर कायमची बंदी आणायची म्हणून सह्या गेलेत लोकांच्या. हे अक्कल माहितीये मला, मी बी केली सही. तू सही कुठं? हो बंडा काकींसोबत डॉक्टरकडे गेले होते. येता येता चौकात मोहीम दिसली, मी आणि बंडा काकी दोघींनी बी केल्या सही. तू काय खुली आहेस का जरा? त्या बंडा काकी सोबत बाहेर जायची काय गरज होती का तुला? मग कोणासोबत जाणार? तुमचं लक्ष असतं का माझ्याकडे? अगं काय झालं मिनूताई? तुला लाज नाही वाटत का हे विचारायला? जे काही झालंय ते समजा तुझ्यामुळेच झालंय. नको नको म्हणत असताना तू त्या माधुरीला या घरात ठेवून घेतलीस. अगं आपल्या संसारासकट अख्ख्या घराला सुरुंग लावून गेली ती पोरगी आणि उलट विचारतीये काय झालं म्हणून. मिनताई, जे काय झालं त्याचा त्रास मला बी होतोय, पण तुम्ही असा त्रास करून घेऊ नका. ह्यातनं बाहेर पडायचा मार्ग मी हुडकून काढीन उपाय. बस झालं बाई, नको तुझे काही उपाय आणि नको आहेत काही उपकार. झालं तेवढं पुरं झालंय. हो बाजूला, मला जाऊ. आई गो, आई गो. या प्राजक्तानंच ढकललंय मला. काय? नाही नाही, प्राजक्ता असं काय करणं शक्यच नाही. अरे ती धडधडीत स्वतः सांगते रे, तरी तू नाही म्हणतोस. व्हॉट इज प्राजक्ता? अगं पोटुशा बाईची बी केअरफुल नाही तुला. मदर सोबत बेबीचा बी ऍडवाइस करायला निघालीस. काय चाललंय? बरं झालं तुम्ही साई कमिंग सून. शी व्हॉट दिस पहिलवान डॉटर ऑफ लॉ डुईंग? मीनूला जमिनीवर फॉलन डाऊन पाडलं हिनं. काय? येस. मीनाक्षी बरी आहेस ना ग? आई, मी काय बी मुद्दाम नाही केलं. विनोताई, जे काय झालं ते चुकून झालं. मला माफ कर. तुझ्या बायकोचं हे असलं वागणं बघतच बसणार आहेस? अरे मीनाक्षीला काही झालं असतं तर? प्राजक्तानं काय बी केलेलं नाही. मला विश्वास आहे तिच्यावर. ती असं काहीतरी वागूच शकत नाही. पण सध्या तुमच्या समद्यांच्याच मनात आमच्याबद्दल शान का लावले गेले? आम्ही किती बी चांगलं वागलो तरी तुम्हाला ते वंगाळच दिसणार. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच उरलेला नाही. कशाला माफी मागितलीस तू? मी म्हणतो काय गरज होती? आपल्याच माणसांची माफी मागायला कसला आलाय कमीपणा? पण चुकी नसताना माफी मागायचीच कशाला? कारण मला घर तोडायचं नाही अवस्था, सोडून धरायचं. सध्या येळ आपल्या बाजूनी नाही, त्यामुळं वाद वाढवण्यात अर्थ नाहीये. पण पैलवान, हे जर असंच चालू राहिलं ना तर प्रत्येक गोष्टीचं खापर ही लोक आपल्याच डोसक्यावर फोडतील. त्यावर बी निघेल ना काय तरी उपाय. आता नशिबाला काय डाव टाकायचे ते टाकू देत. आपली येळ आली ना मग नशिबाला बी धोबी पाचा. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. बघा, आपल्या पिटिशन मोहिमेला कसला दणदणीत प्रतिसाद गावलाय लेखाची. बघा, तुम्ही बघताय नका बघू काय? नाही बघा. अंगाची आता काय त्या वीरू पैलवानाची धडकत नाही. त्याची कुस्ती संपलीच म्हणून समजले का? त्या माधुरीचा काही ठाव ठिकाणा?
एकाची ती बया कुठं दडी मारून बसली आहे ना कळना झालं. मग तिला शोधा आधी. या खेळातला सगळ्यात मोठा ऍसेट आहे ती. एकदा का ती आपल्या तावडीत आली ना की वीरेंद्रची कुस्ती बंद होईलच. शिवाय त्या वीरेंद्रला कायमचा तुरुंगात डांबता येईल. पण त्यासाठी ती माधुरी आधी आपल्या हातात यायला पाहिजे. सापडणार ती आपल्याला सापडणारच. आता एकाची तुम्ही म्हणताय आणि आम्ही करणार नाही असं होणार आहे का? तुमच्यासाठी अख्खी पंचक्रोशी पिंजून काढू आणि तुमच्या समोर तिला हजर करू. समजल ना समध्यासनी. आपल्याशी पंगा गावात दंगा. आई मला अजून कॅश लागणार होते बरं का. कशासाठी? लेखाने सांगितलं अकॅडमीचं काम सुरूच ठेवा, पण पैसे मात्र तेव्हा देणार जेव्हा हे सगळं प्रकरण क्लिअर होईल. लेबर मटेरियल या सगळ्याचा खर्च कुठनं करायचा? अगं माझ्याकडे जितके होते मी सगळे देऊन मोकळा झालो. मग आता मी तरी कुठून देऊ तुला पैसे? मग आता काय करायचं तूच सांग. पदरमोड करून मी सगळीच्या सगळी गुंतवणूक करून ठेवली. अगं मी 4 लोकांना शब्द दिलाय. बाहेरची सगळी कामं थांबवलीये फक्त आणि फक्त या कामासाठी. माझी बाहेरची कामं लटकली आहेत. कुणामुळे? या वीरूमुळे. माझ्यामुळं. नाही तर काय, नको नको ते उद्योग करून ठेवतो. बाहेर बदनामी मला झेलायला लागते. धनंजय, वाटेल ते बोलू नकोस. भैया भाऊजी, हो या समध्यात यांची काय बी चूक नाही आणि ते मी सिद्ध करून दावीनच. आणि ते तुम्ही बी बघाल. कधी सिद्ध होणार? तोपर्यंत आम्ही काय करायचं? रोज उठून हे बेनं नवीन काहीतरी घोळ घालून ठेवतंय आणि ते आम्हाला निस्तारायला लागतंय. आम्हाला आमचं काही आयुष्य आहे की नाही? का फक्त आम्ही हेच करत बसायचंय? तुमची अकादमी, तुमचं सपान, दुसरं काही करायचंच नाही का? बास. पुरे झाला हा अकॅडमीचा वाद. आजपासनं कुस्तीचा विषय विसरायचा. धनंजय, तू तुझी बाहेरची कामं घ्यायला सुरुवात कर आणि अकॅडमीची जमीन विकून टाकूया. आई अगं पण ज्यांची कोणाची देणी आहे ती देऊन टाकूया आणि मोकळं होऊया. मला आता ती जमीनही नकोय आणि ती कुस्तीही नकोय. आई, अहो कशाला एवढा टोकाचा निर्णय घेताय? मग काय करू? या कुस्तीमुळे माथेर झाले माझ्या घराचं. सपान सपान म्हणून परत तू कुस्ती या घरात आणलीस आणि मीही तुझ्या शब्दाला बोलले. पण आता नाही. सपानापेक्षा खरं टिकणं महत्वाचं असतं. शिराळकरांचं नाव टिकणं महत्वाचं आहे आणि ते टिकवायचं असेल तर आता कुस्ती विसरायची. धनंजय, तू जमिनीसाठी गिराईक शोधायला सुरुवात कर. ठीक आहे. आई अगं पण ती जमीन बाबांनी माझ्या नावावर केली होती. ती तुझ्या भल्यासाठी. पण जमीन घेतल्यापासून इकडे कुणाचंच भलं झालं नाही. नकोस ती नाट आपल्याला. ती जमीनही नको आणि ती कुस्तीही नको.
जमीन आता विकायची. तुझ्या बाबांनी तुझ्या भल्यासाठी ती जमीन घेऊन ठेवली होती. पण तुझं जर भलंच होणार नसेल तर काय कामाची ती जमीन? ती जमीन विकायची. ही काळ्या दगडावरची रेष. राम राम कोल्हापूरकर. खतरनाक खबरदार या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागे जे घर दिसतंय हे ना कोणत्या अभिनेत्याचं, ना कोणत्या राजकारण्याचं, नाही कोणत्या बिझनेसमॅनचं आहे. हा भूत बंगला पण नाही. आणि इथे राहतोय एक हैवान ज्यानं स्वतःच्या पट्टीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. आता कुस्ती हा खेळ असा आहे की जिकडं कोणी पण कसा पण स्पर्श करेन आणि म्हणेन मी तर डाव शिकवित होतो. पण पोरी बाळींनो, तुम्हाला हे समजायला हवं की आपला वस्ताद आपल्याला डाव शिकवतोय की आपल्यावरच डाव टाकतोय, जसा वस्ताद वीरेंद्र शिराळकरांना टाकलाय. काय चाललंय हे बघा, हेच ते बोगस वस्ताद वीरेंद्र शिराळकर. वस्ताद, खतरनाक खबर बादचे प्रेक्षक तुम्हाला विचारलेत की तुम्ही असं का केलं? कुंपण शेत खायला लागलं तर शेतानं काय करायचं? अरे बेन्या, हे असल्या अफवा पसरवायचे धंदे करतोस आता. अरे विरू, काय चाललंय? काय चाललंय तुझं? आई अगं, हे बेन काही बी शहानिशा न करता सरळ अफवा पसरवतोय, बदनामी करायलंय. शहानिशा तर पोलीसच करतील. केस झाली ना हो तुमच्यावर. छत आता. अहो वस्ताद, थांबा, शांत व्हा. विरू थांब, शांत हो. ज्या अर्थी तुम्ही जेवढं कावताय त्या अर्थी तर चूक तुमचीच असणार. बघा कसा सत्याचा आवाज दाबला जातोय. छत आता. विरू शांत हो, गप्प बस. वस्ताद थांबा. लई बाल हाणलाय गडी. काय पण माणूस आहे. ओ सासरे बुवा, बघा तुमच्या धाकल्या जावयाचा नवीन प्रताप. बघा काय झालं बघा. पाप स्वतः करायची आणि कोणी पापी म्हटलं की त्यालाच मारझोड करायची. ज्या अर्थी चिडवल्यावर याला राग येतोय ना, त्या अर्थी कारणही तसंच आहे. याच्याच हातनं घडलंय पाप. नाही, कुणी काय बी म्हणू देत, पण माझं दाखलं जावंय बापू तसं नाही, आणि हे लवकरच सिद्ध होईल. हा, कोणी किती बी काय बी म्हणू द्या, तुमचा धाकला जावई तसलाच आहे. आणि तुम्ही बघा, तेच सिद्ध होणार. आधीच एक कांड करून ठेवलायस, तो निस्तारताना नाकी 9 यायलेत. आता आणखी हाणामारा कशाला करून आलायस? मग काय फुकटची बदनामी सहन करून घ्यायची होती? पण भाऊजी, बदनामी होईस तर असलं बिहेवियर करायचं कशाला? तो मुलगा बी काय म्हणला माहितीये ना व, तुमची नो मिस्टेक, but why you angry? आई, अगं तो व्हिडिओ लाईव्ह चालू होता. व्हायरल झालाय ते व्हिडिओ. म्हणजे आता ही न्यूज कोल्हापूर पासून लंडन पर्यंत पोहोचली बी असणार. बघितलंस, आता ताई पण स्वतः विरुद्ध पुरावा देऊन मोकळा झालास. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, बोला की. होय आलोच.
काय झालं? पोलीस स्टेशनला जाऊन यायचंय, हजेरी द्यायची. हजेरी द्यायला की हा नवीन केलेला प्रताप निस्तर राहिला?